नमस्कार मित्रांनो. मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हायवे टू ग्रोथचा जो अजेंडा आहे सकाळचा मॉर्निंग अफर्मेशन, मनी माइंड गेम, आपल्या माइंडला स्ट्रॉंग करणं पैशा संदर्भात. तर त्या कार्यक्रम मध्ये तुमचं मित्रांनो स्वागत आहे. आपण आपल्या माइंडला एकदम ओपन करतोय मनीसाठी. आणि त्यासाठीच आपण हे मनी माइंड गेम हा सेशन सुरू केलेला आहे मॉर्निंगला. रोज सकाळी होणार आहे आणि तुम्ही जरूर अटेंड करा. मॉर्निंग सुपरस्टार. तर प्रथम प्रथम तुम्ही 1 ते 2 मिनिटं शांत होऊन 1 ते 2 मिनिटं शांत होऊन श्वासोच्छ्वास आपण 10 दीर्घ श्वास घेणार आहोत. दीर्घ श्वास घेते वेळी पूर्ण इनहेल करायचंय आणि इनहेल करताना आपल्या पोटापर्यंत येऊन दे आणि एक्झेल करताना पूर्ण बाहेर जाऊन दे. पूर्ण बाहेर जाते वेळी सुद्धा पण पोट पूर्ण आत येऊन दे आणि आत श्वास घेताना पूर्ण आत येऊन दे. छाती वाटे श्वास आपल्याला घ्यायचा नाही मित्रांनो. तर आता आपण सुरुवात करू. पहिले 2-3 तुम्ही नाकाने घ्या आणि तोंडाने सोडा आणि नंतरचे मात्र नाकाने सोडायचंय पूर्ण श्वास. ठीक आहे. हात जोडायचे मित्रांनो आणि नमस्कार करायचंय. प्रथम आपल्या आई वडिलांना त्यांचं चरण स्पर्श करून आपण नमस्कार करतो. नंतर आपण नमस्कार करतो आपल्या गुरूंना. त्या गुरूंना, ज्या गुरूंना तुम्ही मानता त्यांना चरण स्पर्श करून त्यांना नमस्कार करतो. आणि नंतर नमस्कार करतो आपण आपल्या देवी देवतांना. ज्या कुठल्या देवी देवतांना तुम्ही मानता त्या देवी देवतांना तुम्ही नमस्कार करा. साधू संतांना नमस्कार करा. थोर महापुरुषांना नमस्कार करा. अ, जे महापुरुष होऊन गेले त्या सगळ्या महापुरुषांना नमस्कार करा. जसं मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतोय, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून आजच्या दिवसाची सुरुवात करतोय मित्रांनो. त्या पद्धतीने तुम्ही ज्या महापुरुषांना मानता त्या महापुरुषांना पहिला नमस्कार करा, चरण स्पर्श करा त्यांचा आणि आजच्या दिवसाची सुरुवात करा. आता आज आपण 10 गोष्टींसाठी थँक्यू म्हणणार आहोत, धन्यवाद बोलणार आहोत मित्रांनो. त्या 10 गोष्टी कुठल्या ज्या रोजच्या आपल्या अ, ह्याच्यात वापरतो आपण. तर सर्वप्रथम म्हणजे आपण वापरतो आपले कपडे, जे आपण कामावर घालण्यासाठी आपले सुंदर सुंदर कपडे. त्या सुंदर कपड्यांसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद त्यांच्यामुळे. कारण ते कपड्यांमुळेच आपण सुंदर दिसतो. त्या सगळ्या कपड्यांना आपण धन्यवाद देतो. धन्यवाद देतोय आपण आपल्या हातातल्या घड्याळासाठी, जे आपल्याला टाइम सांगतो मित्रांनो. किती वाजले, किती मीटिंग होते, ते इतकं व्हॅल्यू टाइम आहे. आपण त्याला कधीच धन्यवाद नाही देत. त्या वॉचसाठी, त्या घड्याळासाठी आपण धन्यवाद देतोय मित्रांनो. धन्यवाद देतोय. धन्यवाद. 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 धन्यवाद देतोय मी माझ्या असलेल्या मोबाईलकडे. ज्या मोबाईलमुळेच माझं कम्युनिकेशन होतं, जगाबरोबर माझी बोलणी होते. त्या मोबाईलसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. 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 तो माझ्या आयुष्यात आल्यापासून माझी प्रगती व्हायला सुरुवात झाली. त्या मोबाईलसाठी धन्यवाद. 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 माझ्या खिशाला असलेल्या पेनासाठी धन्यवाद मित्रांनो. तो जो पेन आहे त्या पेनामुळेच मला सगळ्या गोष्टी लिहिता येतात, लक्षात ठेवायला इझी जातात. त्या पेनासाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. 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 धन्यवाद माझ्याकडे असलेल्या त्या पाकिटासाठी.
ज्याला मी पैशाचं घर म्हणतो, त्या पैशाच्या घरासाठी, त्या पाकिटासाठी धन्यवाद मित्र. धन्यवाद, 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 धन्यवाद. त्याच्यात भरपूर असे पैशाचे कार्ड आहेत, एटीएम कार्ड्स आहेत, डेबिट कार्ड आहेत, त्याला क्रेडिट कार्ड आहेत. त्या संपूर्ण कार्डसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या बॅगसाठी. त्या बॅगेतनं मी माझ्या कामाच्या वस्तू घेऊन जातो रोज कामावरती. त्याच्यात सगळ्या गोष्टी असतात, लॅपटॉप पासून ते इतर गोष्टी असतात. त्या बॅगेसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या लॅपटॉपसाठी, माझ्या टॅबलेटसाठी, की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्टोरेज असतात. आज जे काय आपण बोलतो, हे जे टॉक करतोय, त्या लॅपटॉपसाठी मित्रांनो धन्यवाद. कारण त्याच्या मार्फतच तुमचं आणि माझं बोलणं होतं, हे कम्युनिकेशन होते. त्या लॅपटॉपसाठी धन्यवाद मित्र. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या शूज साठी, जे शूज घालून किंवा जे चप्पल घालून किंवा ते घालून मी जेव्हा प्रवास करतो, त्याच्यामुळे माझ्या पायाला खडा लागत नाही किंवा माती लागत नाही. त्या शूज साठी धन्यवाद मित्र. धन्यवाद, 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 धन्यवाद. ही धन्यवादची महिमा एकदम अपरंपार आहे. खूप सुपब आणि मजा येते जेव्हा जेव्हा आपण सकाळी बोलतो. आणि या सगळ्या गोष्टींना आपण कधी निग्लेक्ट करतो, कधी विचार नाही करत. पण त्याच गोष्टीला महत्वाचे आहेत. आपण प्रत्येक गोष्टीला धन्यवाद बोलतोय. धन्यवाद, 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 धन्यवाद. तुम्ही ज्या कामावर जाण्यासाठी जो काही प्रवास करता, त्या गाडीसाठी, तुमची स्वतःची गाडी असेल, तुमची मोटरसायकल असेल किंवा तुम्ही प्रायव्हेट व्हेकल वापरत असाल, त्याच्यासाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद द्या. धन्यवाद द्या, कारण त्याच्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होतोय, आनंदात होतोय आणि तुम्ही वेळेत तिथे पोहोचता, जिथे तुम्हाला पोहोचायचं असतं त्यासाठी. धन्यवाद त्या गाडीसाठी. त्याच्यामुळेच मी एकदम आनंदात आणि उत्साहात मला जिथे पाहिजे तिथे एकदम वेळेत पोचतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद माझ्या त्या ऑफिससाठी, माझ्या दुकानासाठी. धन्यवाद. धन्यवाद तिथे असलेल्या टेबलसाठी, त्या डेस्कसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. मी ज्या चेअरवर बसतो त्या चेअरसाठी धन्यवाद, त्या खुर्चीसाठी धन्यवाद, त्या टेबलासाठी धन्यवाद. कारण तिथून माझं सगळं काम सुरू असतं एकदम व्यवस्थित आणि आनंदात माझं काम होतं. अशा या चेअरसाठी मित्रांनो धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी, जे माझ्या आयुष्यात आले, त्या प्रत्येक वस्तूसाठी, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. असंच रोज आपण नवीन नवीन गोष्टींना, 10 गोष्टींना किंवा 12 गोष्टींना, आपण रोज नवीन 10 गोष्टींना धन्यवाद देत राहणार आहोत. आणि रोज नवीन नवीन गोष्टी आपल्याला शोधायचे. त्याच त्याच रिपीट झाल्या तरी चालतील, पण तरी पण नवीन त्यातल्या त्यात काय अजून आणता येईल, तर त्याचा आपला प्रयत्न आहे आणि ते नवीन करायचंय. आणि जसं मी बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टी मी लिहितोय सुद्धा मित्रांनो. तुम्ही पण लिहायला सुरुवात करा. या धन्यवाद या गोष्टी लिहायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला आणखीन मजा येईल. आता आपण आता आपण 7 वेळा ओम बोलणार आहोत. 7 वेळा ओम बोलताना कसं करायचं, पहिला की व्हायब्रेशन, ओम जेव्हा आपण बोलतो तेव्हा व्हायब्रेशन जनरेट होते. त्या व्हायब्रेशन आपण युनिव्हर्सला पाठवतोय. तर पहिला ओम आपल्या स्वतःसाठी असेल, दुसरा ओम आपल्या परिवारासाठी असेल, तिसरा ओम तुमच्या घरासाठी असेल, चौथा तुमच्या ऑफिससाठी असेल, पाचवा तुमच्या शहरासाठी असेल, सहावा भारत देशासाठी असणार आहे, आणि सातवा मित्रांनो पूर्ण जगासाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 7 ओम बोलतो आहोत. आणि 7 ओम जेव्हा बोलणार आहोत, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि एक्झेल करायचा आणि मग ओम बोलायचंय. ओम बोलते वेळी ओम, आणि जेव्हा शेवटी आपण बोलू तेव्हा म आहे ना, तोंड, ओठ एकमेकांना जोडायचे आणि म असं बोलायचंय. तर सुरुवात करूया ओम बोलायला.
ते व्हायब्रेशन फील करा. व्हायब्रेशन जेव्हा फील कराल तेव्हा आतून एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे बघा फिलिंग मध्ये. हे सकाळ सकाळ जेव्हा मित्रांनो कराल तेव्हा तुम्हाला इतकी मजा येईल आणि आनंद येईल की बस. आता आपण होपोनोपो करतोय. होपोनोपो करतोय आपण पैशासाठी. होपोनोपो मध्ये आपण चार गोष्टी करतो मित्रांनो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मराठीत क्लिअर करतो परत. आय एम सॉरी, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, मला प्लीज क्षमा कर, क्षमा कर. थँक्यू, धन्यवाद. आय लव्ह यू, मी खूप प्रेम करतो त्या गोष्टीवरती. तर आपण पैशासाठी करणार आहोत. तर पहिलं काय क्लीनअप करतोय. क्षमा करतोय म्हणजे काय बोलायचं की पैसा मनी ज्याच्यासाठी आपण बोलतोय. तुम्ही हेल्थसाठी बोलू शकता, तुम्ही रिलेशनशिपसाठी बोलू शकता. तर पैसा, मनी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. पैसा, पैसा, प्लीज सॉरी, मनी, मला माफ कर. कारण का मी तुला आजपर्यंत रिस्पेक्ट दिली नव्हती. कळत नकळत माझ्याकडून चुकीच्या गोष्टी बोलल्या जात होत्या तुझ्या संदर्भात. तर त्यासाठी मला प्लीज माफ कर, प्लीज क्षमा कर. की मी तुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती ती रिस्पेक्ट मी तुला दिली नाही. त्यासाठी मला प्लीज माफ कर, मला क्षमा कर. क्षमा कर, हे मनी, पैसा, मला प्लीज क्षमा कर. मी नादान बाल होतो आणि मी ते चुकीचं बोलत होतो कारण मला माहिती नव्हतं की तुझी पॉवर, तुझी ताकद आणि तू मला किती मदत केलीस हे मी विसरून गेलेलो. पैसा, मनी, प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज सॉरी. धन्यवाद, धन्यवाद, तू मला माफ केलंस त्यासाठी धन्यवाद. आणि धन्यवाद, तू माझ्या जन्मापासून तू माझ्या बरोबर आहेस त्यासाठी धन्यवाद. प्रत्येक गोष्टीत तू मला साथ दिलीस त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आय लव्ह यू, आय लव्ह यू, तू माझ्या बरोबर आहेस त्यासाठी आय लव्ह. तू प्रत्येक वेळेला तू मला मदत केलीस त्यासाठी आय लव्ह यू. थँक्यू, थँक्यू आणि आय लव्ह यू. थँक्यू मनी, थँक्यू पैसे, की तू माझ्या बरोबर आहेस. प्रत्येक गोष्टीत तू माझ्या बरोबर आहेस त्यासाठी थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर म्हणून तू माझ्या बरोबर आहेस. तू मला साथ देतोयस. माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत मला प्रत्येक वेळेला तू मला साथ दिलेस. माझ्या कठीण समयाला तर तू तुम्हाला जास्त मला साथ दिलीस त्यासाठी धन्यवाद आणि थँक्यू. आता आपण, मी 11 वेळा बोलणार आहे, तुम्हाला 108 वेळा बोलायचं आहे. मनातल्या मनात बोलू शकता, प्रवासात बोलू शकता, गाडीतून जाताना बोलू शकता, पण 108 वेळा रोज तुम्हाला बोलायचंच आहे. सुरुवात एकदा करा. अशी दिवसात तुम्ही जेव्हा ही 108 वेळेची जी माळ जपाल तेव्हा तुम्हाला मजा येईल. आता 108 वेळा कसं तुम्हाला करता येईल तर त्यासाठी तुम्ही माळ जपू शकता. मी माळ जपतो, ठीक आहे. किंवा युट्यूब वरती आहे ना, मी तुम्हाला एक ह्याचं हेच पाठवून देईन जे 108 वेळा बोललेले आहेत, त्यानुसार तुम्ही बोलू शकता. तर आता सुरुवात करूया. ज्याच्यासाठी आपण बोलतो ते पैसा, मनी, यासाठी पहिल्यांदा त्याचं नाव घ्यायचं आणि मग बोलायचं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू.
आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मित्रांनो, मी 11 वेळा बोलले, तुम्ही 108 वेळा नक्की बोला. रोज बोला, मनातल्या मनात बोला, प्रवासात बोला, जेणेकरून होपोनोपोने आपण काय करतो, आपली जी निगेटिव्ह वाईब्स आहेत त्याच्याबद्दल, किंवा आपण जे काही चुकून नकळत जे आपण बोलतोय, पण युनिव्हर्सला भाषा कळत नाही, फिलिंग कळते, आणि मग त्या फिलिंग नुसार त्यांच्या ह्याच्यात त्या चुकीच्या गोष्टी जातात. म्हणून आपण आता क्लीनअप करतो, आणि क्लीन केल्यानंतर आपण अफर्मेशन देतो. अफर्मेशन काय आहे? की आता क्लीन झाले, आता त्याच्यात चांगल्या गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत. तर भरायच्या त्या चांगल्या गोष्टी काय? पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, सोता हूं तो आता है, बैठता हूं तो आता है, चलता हूं तो आता है, भागता हूं तो आता है, पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है. आई लव मनी, मनी लव मी. आई लव मनी, मनी लव्स मी. आई लव मनी. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे, जो माझ्यासाठी भरपूर काम करतो, आणि माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो, आणि मला अजून पैसे मिळवून देतो, खूप पैसे मिळवून देतो, आणि माझा भंडार भरलेला आहे, माझं बँक बॅलन्स पूर्ण भरलेलं आहे. मी शेअर मार्केट ट्रेडर आहे मित्रांनो, कोच आहे. तर मी जे काय शेअर्स ट्रेड करतो, कोचिंग करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचे भरभरून वाढतात. कारण का? तर पैसा माझा मित्र आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्यासाठी सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर या घडत आहेत, तुमच्याबरोबर पण या घडतात, कारण का तुमचा पण पैसा बेस्ट फ्रेंड. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. आणि जेव्हा मला गरज असते त्यावेळेला तर भरपूर पैसे येतात, भरभरून पैसे येतात, चारही साईडने पैसे येतात. कारण का? तर पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, माझा बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे मित्रांनी, म्हणून ते माझ्याकडे येतात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह मनी, मनी लव्ह मी. तर आज आपण पॉवर टॉक घेणार आहोत. वॉटर बॉटल, जसं मी काल तुम्हाला कमिट केलं होतं तसंच. तर तुमची जी काय बाटली आहे, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की तुम्ही स्वतःसाठी एक वेगळी बाटली घ्या, आणि त्या बाटलीवरती तुम्ही लिहा आय एम स्ट्रॉंग. जसं या बाटलीवर लिहिलेलं आहे, हे डेमो म्हणजे काय लिहायचं, तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. तसं मी माझ्या बाटलीवर लिहिलेलं आहे, माझ्या बाटलीवर मी लिहिले आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. मी होपोनोपोच गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर मी लिहिलेलं आहे, आय एम ब्युटिफुल, आय एम ट्रस्टिंग, आय एम गुड, आय एम केअरिंग, आय एम सक्सेसफुल, आय लव्ड, आय इनफ. तसंच मित्रांनो, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे ते त्या बाटलीवरती लिहा तुम्ही. जसं आय एम स्ट्रॉंग, आय एम स्मार्ट, आय एम गुड लिस्नर. तुम्हाला जे जे पाहिजे त्या गोष्टी लिहा, मार्करने लिहा, आज लिहा, आजच्या आज लिहा. जेव्हा हा तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हाच्या तेव्हा लिहा. ती बॉटल तुमच्यासाठी सेपरेट ठेवा, आणि त्या बॉटल जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी पियाल तेव्हा ते वाचा, आय एम स्ट्रॉंग, आय लव्ह यू. प्रत्येक वेळेला ते बोलत राहा, आणि जेव्हा पाणी पियाल, जेव्हा तुम्ही सिप पियाल, तेव्हा ते बोलत राहा. त्या पाण्यात जादू आहे मित्रांनो. आपल्या शरीरात पण 70% हा पाणीच आहे, किंवा रक्त आपण बोलू त्याला पण पाण्यासारखाच आहे, तो लिक्विड मध्येच आहे. जसं अ, त्या पाण्यामुळे काय होतं की ती पॉझिटिव्ह एनर्जी येते, आणि पॉझिटिव्हली तुम्ही त्या गोष्टी घेता. तुम्ही औषध खाताना पण पाणी, औषध खाताना पण त्याला पण अफर्मेशन द्या, की मी बरा होतोय आता, आणि मी बरा झालोय. मी बरा होतोय आता, आणि मी बरा झालोय. बरा झालोय असं बोलून गोळ्या घ्यायच्यात, आणि तो पाणी प्यायचं, त्या बाटलीतलं पाणी प्यायचं. तुम्ही ज्या काही बॉटल्स असतील तुमच्या घरात त्याच्यावरती लिहा, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बॉटल्स, आणि प्रत्येकाला जे जे तुम्हाला हवंय त्याचे त्याचे अफर्मेशन लिहा, परमनंट मार्करने लिहा, किंवा स्टिकर चिकटवा, किंवा अशा बाटल्या मार्केटमध्ये विकत मिळतात, त्या विकत घेऊ शकता तुम्ही. वन टाइम एक्सपेन्स आहे, पण हे लाईफ टाइम तुम्हाला हे होईल, त्याचं बेनिफिट्स तुम्हाला मिळायला सुरू होईल. तुम्ही आजपासून सुरू करा. ही पाण्याची जी वॉटर टेक्निक आहे ही एकदम भन्नाट आहे मित्रांनो. म्हणूनच मी आजच्या सेशनला ठेवलंय. आज खूप जबरदस्त असा दिवस आहे मित्रांनो, की आज आपण ह्या गोष्टी शिकलोय. थँक्यू, थँक्यू व्हेरी व्हेरी मच.
आय लव्ह यू. तुमचा दिवस आनंदात जाओ, उत्साहात जाओ. आपली प्रार्थना आपण बोलूया, जी आपण काल विसरलो होतो, पण आजपासून आपण परत सुरू करतोय. तेरा मंगल, तेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल, सभी का मंगल हो रे, हम सभी का मंगल हो रे, सबका मंगल हो, सबका भला हो. थँक यू व्हेरी व्हेरी मच. आय लव्ह यू मित्रांनो.